हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परत एकदा आपला शॉपिंग ब्लॉग आलाय। तर खरं तर खूप दिवस झाले नाही आला, त्याचं कारणही तसंच होतं। एका ताईनं माझ्याकडून त्यांच्या मुलीच्या ड्रेसच्या मॅचिंग साडी पाहिजे होती, ती साडी मी त्यांच्या ॲड्रेसवर पाठवली। त्याच्यानंतर त्यांचा जो ॲड्रेस मी सिलेक्ट केला होता तो बघितलाच नाही, कारण असं लक्षातच नाही राहिलं की बाबा त्यांनाही साडी आपण पाठवली मग त्यांचा ॲड्रेस आला असेल। त्यानंतर सगळीकडे ना त्यांचाच ॲड्रेस सिलेक्ट झाला, आपोआप सिलेक्ट होतो। जो लास्ट टाइम पहिल्यांदा सिलेक्ट होईल ना तोच त्याच्यानंतरच्या सगळ्या ज्या ऑर्डर असतात त्याला सिलेक्ट होता आपोआप। आणि मला सवय लागलेली होती पटकन ऑर्डर करायचं, काय ॲड्रेस चेक केला नाही आणि जवळजवळ 20 प्रोडक्ट त्यांच्या ॲड्रेसवर गेले। त्यामुळे आपला शॉपिंग ब्लॉग थोडासा लेट आलाय। तर चला, आता बऱ्यापैकी गोष्टी आल्यात आणि खरं तर खूप जणांचे ड्रेस, साड्यांचे ड्रेस वगैरे खूप लेट झालं। खरं तर बऱ्यापैकी जणांनी समजून सुद्धा घेतलं की ठीक आहे तुझ्याकडून असं प्रॉब्लेम झालाय तर चालतंय, पण काही जणांनी नाही समजून घेतलं, त्यांचे मी पैसे वगैरे रिटर्न देऊन टाकले। कसं आहे आता होतं, मी तरी एका ड्रेससाठी मी 12 दिवसाचा टाइम देते माझ्याकडून ड्रेस रेडी होण्यासाठी, पण तिकडे साड्या गेल्या, त्याच्यानंतर मी दुसऱ्या साड्या ऑर्डर केल्या, त्या इकडे यायला अजून तेवढेच दिवस, तर मग टाइम खूप झाला। तर ठीक आहे, चला असे प्रॉब्लेम छोटे मोठे येत राहतात। तर चला आजचं आपण शॉपिंग ब्लॉग ओपन करूया। तर आज मला कैची सापडत नाही, ही आहे लेस आणि ह्या वेळेचं मिशोचं पॅकिंग मला पर्सनली खूप आवडले। बघा किती छान असं पॅक केलंय ना, अजिबात लेसला धक्का लागणार नाहीये। खरं तर तुम्हाला सांगते मी किती लेस मागवले तर तुम्ही बघितलंच होतं, एक तुकडा देखील लेसचा शिल्लक नाही माझ्याकडे, आता एक देखील तुकडा शिल्लक नाही ना, दोरीचा शिल्लक आहे कशाचाही। किती दोरी सुद्धा मी मागवल्या होत्या, बापरे सगळ्या संपल्या। आणि आता मी परत एकदा ही दोरी घेतलेली आहे सिल्वरवाली, जी मला ड्रेससाठी लागती ना ती आहे। लहान आहे बघा, खूप मस्त आहे, पण ही दोरी क्वालिटी पण खूप जास्त चांगली आहे। आणि एकामध्ये 9 मीटर आहे, ह्याच्यामध्ये 9 मीटरचे पॉकेट आहेत। तर हे 120 130 असं भेटतं। 9 मीटरचे आहेत, 5 आहेत, 1 2 3 4 5, तर 5 पॉकेट आहेत, 9 मीटरचे आहेत बघा, बरोबर आहे। हा सुद्धा लेसच आहे आणि ह्या वेळेचं पॅकिंग खरंच खूप छान आहे बरं का त्यांचं, कारण मागच्या वेळी एकदा लेस दिली होती तर त्या अजिबात बरोबर पॅकिंग नव्हतं। तर ही लेस मी ना गुड्यांमध्ये यूज केली होती, पण मला ती क्वालिटी खूप आवडली, तर म्हटलं ब्लाऊजमध्ये ड्रेसमध्ये पण आपण ही यूज करू शकतो, त्याच्यासाठी घेतली। आणि खरं तर जास्त ऑर्डर केली ना, सगळ्या गुड्या माझ्या झाल्या तेवढ्या लेसमध्ये। जी मी मागवली होती ना, मी दुकानातून एक तुकडा देखील आणला नाही, सगळं तेवढ्या लेसमध्ये झालं होतं ते। त्यानंतर मग हे वाला घेतलंय, पण हे सुद्धा मस्त आहे। तर हे बघा, ही वाली लेस होती गुड्यांमध्ये वापरलेली, पण छान आहे ही लेस, त्याच्यामुळे मी परत एकदा घेतली। तर ह्याची क्वालिटी मला एवढी खास वाटत नाहीये, त्यात ती छान होती, एवढी नाही चांगली। ही वेगळी आली का काय, ती चांगली होती, जाडसर अशी होती, तर ही मला नाही आवडली, एवढी काही खास नाही होय, तर ती मी रिटर्न करेन। ही दुसरीवाली गोल्डनवाली लेस, कारण आता मला एवढी लेस लागणार नाही, पण ती क्वालिटी पण चांगली नाही, ब्लाऊजला कशी थोडीशी जाड पाहिजे लेस, त्यासाठी। त्यानंतर पुढचं पार्सल ओपन करूया। तर ह्याचा आता उपयोग नाही आहे, कारण त्यांना लेट झाला होता तर त्या नको बोलल्या, पण ठीक आहे, नाही झालं तर माझ्यासाठी होईल किंवा रिटर्न करेल। रिटर्न तर नाही देणार मी, कारण परत ऑर्डर करण्यापेक्षा आता ठेवून घेते। कोणी ना कोणी ड्रेसची ऑर्डर परत देणारच आहे, कारण तेच फॅब्रिक आहेत रिटर्न। तर बघा, हा 3 मीटरचं फॅब्रिक आहे, कॉटनचं आहे, ब्लॅक, आणि ह्याच्यावरती अशी डिझाईन आहे, पण खूप सुंदर आहे। आणि कॉटनचे जास्त आहे त्यावेळेस, कारण आता उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे। तर हे आहे ना 250 का 270च्या आसपास 3 मीटर पडतं, महाग आहे ते, पण क्वालिटी चांगली आहे त्याची। त्यानंतर ही लेस आहे, भरपूर लेस लागतं बाबा, जर प्रत्येक शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये एक लेस तर आहेच ही। 9 मीटर आहे त्याच्यामध्ये, पुढच्याच पार्टला पण लावतो तरी सुद्धा 9 मीटर लेस किती पटपट संपते ड्रेसमध्ये। तर बघा छान येते ही लेस, त्याच्यामुळे हीच लेस आता मी कंटिन्यू करणार आहे। दिसायला पण छान दिसते, थोडंसं नाईटला वगैरे समजा रात्रीचा जरी ड्रेस घातला तर ते मिरर खूप छान असे लाईट देतील। त्यानंतर हे पुढचं आहे, तर हे ना माझ्या अंगावरचा ड्रेस बघूनच सगळेजण हे फॅब्रिकचा ड्रेस ऑर्डर करतायत, मी जो घालते ना रोज तोच। तर हे सुद्धा बघा छान आहे, हे पण 3 मीटर येतं, 300ला 3 मीटर येतं, पण क्वालिटी चांगली आहे टिकायला। तर मी स्वतःच किती दिवस घालते, फर्स्ट टाइम याचा कलर जातो, फर्स्ट टाइम घालायच्या आधी थोडंसं पाण्यामध्ये बुडवून ठेवून नंतर घालायचा, नेक्स्ट टाइम तुम्ही तुमच्या दुसऱ्या कपड्यासोबत धुवू शकता, कलर नाही जात, ते जास्त डार्क आहे ना त्याच्यामुळे फर्स्ट टाइम थोडासा निघतो, त्यानंतर नाही दुसऱ्या टाइमला नाही निघत।
त्यानंतर आहे हे येल्लोवालं फॅब्रिक, जे की माझ्याकडे याच्या आधी पण आलेलं आहे, पण त्याच्यावर त्याची लाईन नव्हती, जी मध्ये याच्यावरती लाईन आहे ना, ती लाईन नव्हती याच्यामध्ये. हे बघा, छान आहे, सुंदर असं हे फॅब्रिक आहे. 5 मीटर आहे, पण 5 नाही आहेत, 4.5 येतं. मी मोजून बघते ना, 5 नाही आहेत, 4.5 देतात. तसं दुकानामध्ये आपण 5 मागितलं की आपल्याला 5.25 5.5 पर्यंत देतात, पण इथं तसं नसते. तर आपल्याला अर्धा मीटर कमी देतात, पण परवडतंय. 300ला 5 मीटर येतं, त्यामुळे मला वाटते परवडतंय. माझ्यासारखी जर बारीक तब्येत असेल तर 5 मीटरमध्ये 2 सुद्धा होतात असे शॉर्ट, जसं मी वापरते ना डेलीचे तसे. त्यानंतर हे क्रेपमध्ये आहे आणि हा कलर आणि हा पॅटर्न पहिल्यांदाच माझ्याकडे आलेला आहे. त्यांचं पण सतत मेसेज येत होता की कधी येणार कधी येणार, तर फॅब्रिक आल्याशिवाय मी ड्रेस नाही शिवू शकत. तर हे बघा, हे सुद्धा क्रेपचं आहे, पण मस्त आहे. फॅब्रिक लुक देणार आहे. ज्यावेळेस हा ड्रेस शिवला जाईल ना त्यावेळेस मस्त असं लुक पण देणार आहे. आणि 5 मीटर आहे, हे पण सेम किंमत आहे 300 रुपये 5 मीटरला. त्यानंतर हे पुढचं आहे, हे पण आलेलं आहे आपल्याकडे, पहिलंच आलेलं आहे. याच्यातले 2 का 3 ड्रेस गेले, एक मी कटिंग केलाय, शिवायचाच आहे, पण संपलंय त्यातलं. हे पण छान आहे, कारण याचा कलर वगैरे जायची अजिबात म्हणजे जाणारच नाहीये, आणि सोबत प्रिंट पण छान आहे याच्यावरची, त्यामुळे. हे बघा, याचं कॉटन आहे, हे 5 मीटरच येतं, आणि हे सुद्धा सेम 300ला 5 मीटर जातं. कधी 300च्या वर जातं, कधी 300च्या खाली जातं. तर हे वालं सेम आहे. आता जे ओपन केलं ना माझ्या ड्रेसचं तेच आहे. बरेच जणांनी ते ऑर्डर केले ना त्याच्यामुळे. तर हे वालं फर्स्ट टाइम आलंय. आता हे तुम्हाला दाखवतो ओपन करून. आणि हे हँडवर्क्स आहे, कारण हे खूप ट्रेंडमध्ये आत्ताच निघालं, हे नवीनच सुरू आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर असा ड्रेस नसेल तर नक्की फॅब्रिक ऑर्डर करा ना, असा ड्रेस शिवा. ह्याच्यावरती सगळी अशी बटरफ्लाय आहेत, आणि हे हँडवर्क आहे. हे बघा, हाताने बनवलेले बटरफ्लाय आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये बनवलेत. आणि हे कॉटन फॅब्रिक आहे बघा, प्युअर कॉटन. हा, त्यातलं कॉटन नाही, हे वेगळं कॉटन आहे, जसं साडी असते ना कॉटनची, सेम त्यातलं, पण खूप सुंदर आहे. हे बघा, मी तुम्हाला एक थोडंसं ओपन, आणि सगळे बटरफ्लाय हे वेगवेगळ्या कलरचे आहेत, असं मिक्स असे आहेत बघा, खूप छान आहेत. पण आणि याचा ड्रेस बनेल ना त्यावेळेस मस्त दिसणार आहे हा ड्रेस. आणि हा त्यांनी फॉर्मलसाठी घेतला. आता उन्हाळा चालला ना, ज्या बायका जॉब करतात ना त्यांना असे ड्रेस पाहिजे, खूप गरम होतं, त्याच्यामुळे त्यांनी घेतलाय. त्यानंतर हा पुढचा, तर यातलं सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी फॅब्रिक आलेलं आहे तिथं. आणि हे सुद्धा 5 मीटर आहे, सेम प्राइस आहे 300 रुपये. त्यानंतर हे पण आपल्याकडे आहे म्हणजे संपलेलं आहे, सगळे ड्रेस शिवून गेलेले आहेत, पण परत तेच फॅब्रिक सगळेजण सिलेक्ट करतात, त्याच्यामुळे परत तेच येत आहे. हे बघा, हे असं आहे, सेम आहे, काही फरक नाही, क्वालिटी सुद्धा छान आहे. ह्यातला मी माझ्या स्वतःसाठी पण एक शिवलाय, आणि सगळेजण तो ड्रेस बघून त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतायत की तू घातलेल्या ड्रेसचं फॅब्रिकची लिंक दे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल, आणि ही मी घातलेलं तेच आहे फॅब्रिक. त्यानंतर पुढचं आहे, तर हे वेगळं आहे. तर आता ना पॅकिंग मी सुधरवणार आहे, भले 50 रुपये एक्स्ट्रा घ्यायला येतील, पण पॅकिंग आता प्रॉपर देणार आहे. जसं आता हे कसं पार्सल पॅक होऊन आलेत, तसंच आता आपण पार्सल पॅक करणार आहोत. त्यासाठी हे वाला मी आतमध्ये जे ड्रेस पॅक करण्यासाठी जो प्लास्टिकचा कवर आपण वापरणार आहे ना, ते आहे याच्यामध्ये. एक काढून बघते मी साईज केवढी आहे पार्टीवेअर ड्रेससाठी आणि नॉर्मली सगळ्यांसाठी. तर ही मोठी साईजमध्ये आहे, छोट्या ड्रेसला एवढी मोठी साईज लागणार नाही, मोठ्याला परफेक्ट आहे. तरी छान आहे. तर अजून मी छोट्या ह्याच्यापेक्षा छोटी साईजमध्ये घेईल. हा मी फर्स्ट टाइमच घेतला होता, तर हा काहीतरी 10 बाय 12 समथिंग असं काहीतरी होतं. हे पण छान आहे, कवर मस्त आहे. आता किती बॅग आहे ते मला काउंट करून बघावं लागेल, कारण ह्याच्यामध्ये 25 का 30चं काहीतरी पॅकेट होतं. हे सगळं ना होलसेलमध्ये घ्यायला पाहिजे, पेपर वगैरे, पण कुठं भेटतात तेच माहीत नाही, त्याच्यामुळे होलसेल मी स्टेशनरीमध्ये विचारलं होतं हे वाला, पण ते काका बोलले असे प्लास्टिकचे नाही आहे त्यांच्याकडे, नाहीतर मग असे होलसेल भावात घेतले ना मस्त पडतील एकदम. 200चा सेट, 100चा सेट असे. आणि 100 ऑर्डर जाईपर्यंत टेन्शन पण राहणार नाही की बाबा आपल्याला हे पण पाठवायचं आहे. आणि आता सगळ्याला देणार आहे मी, किती पण छोटा, अगदी टोपी जरी असेल ना त्याला सुद्धा मी तसंच पॅकिंग देणार आहे आता.
तर ही साडी मी बंद केलेली होती पिंकवाली, ह्यातले मी सगळे बंद केलेले आहेत, पण एका ताईची इच्छा होती की असू द्या कसं पण मला आवडलंय तर द्या, तर त्यांच्यासाठी ही घेतली साडी. त्या म्हटल्या ठीक आहे घ्या, छान आहे साडी. साडी छानच आहे, फक्त फॅब्रिक मला इतकं असं क्वालिटीचं वाटत नाही आहे. बाकी साडी लुक एकदम छान आहे, लुक वगैरे तर ही बऱ्यापैकी थोडी आहे, बरी आहे, क्वालिटी पण थोडी बरी वाटते याची. तर याचा फ्रॉक त्यांच्या मुलीला द्यायचा होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं की असू द्या घ्या. त्यानंतर हे सगळे आता पार्टीवेअर आहेत आणि ह्याची खरंच ह्यातल्या जवळजवळ 7 ते 8 साड्या त्या दुसऱ्या ताईच्या ॲड्रेसवर गेल्या. त्यामुळे पार्टीवेअरचे खूप म्हणजे मेसेज की माझा ड्रेस कधी येणार, माझा ड्रेस कधी येणार. आणि सगळ्यांचे बड्डेसाठीचेच आहेत ना, प्रत्येकजण आपापल्या बड्डेसाठी घेत आहे. तर हा वाला आपला ब्ल्यू कलर आहे. त्यानंतर हा आपला नेहमीचा वाईन कलर. त्यानंतर पुढचं ओपन करूया. तर मी मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता मी माझं स्किन केअर करणार आहे एक दिवस, पण काय झालं, जे प्रोडक्ट मी मागवलं होतं ते आलं नव्हतं, त्यामुळे मी परत कामाला लागली. तर बघा मी ह्याच्यामध्ये मागवलेलं आहे ब्रिंगराज पावडर आहे, सोबत आमला पावडर, रिठा पावडर, नंतर शिककाय पावडर आहे आणि बहुतेक मुलतानी मिठी फ्रीमध्ये आहे, बहुतेक 5 महिन्याचे काय फ्रीमध्ये, कारण 4च पावडर होत्या त्याच्यामध्ये. जे काय आहे ना ते फ्रीमध्ये. मुलतानी मिठी आहे, वास येत नाही बाहेर काय. तर ह्या पावडर मी घेतलेल्या आहेत मेहंदी लावण्यासाठी. मला मेहंदी लावायच्या, म्हणजे केस खराब झालेत, बरं किती महिने झाले मी मेहंदीच लावली नाही. मेहंदी लावायची आहे, तेल पण बनवायचे आहे, त्याच्यासाठी घेतलेत. अजून याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या येतात, जसं की रोजमेरी पावडर, त्यानंतर खूप येत आहेत वेगवेगळ्या. तर निलगिरीची पावडर, तर त्या पण ऑर्डर करायच्या आहेत, पण म्हटलं आधी ह्या एवढंच वापरून बघूया की कसं आपल्याला फरक पडतोय. ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ब्रिंगराजची, रिठाची आणि ही शिककाई आवळा, या 4ही चांगले आहेत आपल्या केसासाठी. तर म्हटलं ह्याच पहिल्यांदा घेऊन बघू. 8चाही पॅक राहतात, हे 4 पावडर आहेत ना, तर याच्यामध्ये अजून 4 वेगवेगळ्या प्रकारच्या 8चा जर पॅक घेतला ना अतिउत्तम. तर हे मी फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे, मी मिशोवरून असले आहे केसाची पावडर. हे असले मिशोवरून नाही घेत, कारण नॅचरल घ्यायचं होतं मला, म्हणून मग मी नॅचरल बघायचं लिहिलेलं आहे वरतीच, इथं वरतीच लिहिलेलं आहे म्हणजे नॅचरल आहे पूर्णपणे. याच्यामध्ये नो केमिकल आहे, नो अमोनिया, काहीही नाही आहे. त्याच्यामुळेच मी घेतले, कारण अमोनिया जर असेल ना ॲलर्जी होणं कंपल्सरी आहे. अमोनियामुळे जास्त ॲलर्जी होते, त्याच्यामुळे मग ती घेतलेली आहे. तर ही रेड कलरची आहे साडी. तर मेहंदी लावेनच आता उद्या परवा, तर तुम्हाला दाखवेन. पूर्ण तेल पण बनवणार आहे, तेल पण संपत आलंय, तर तेल पण बनवायचं म्हणून घेतलंय. त्यानंतर हिबिस्कसची पण पावडर आपल्याला भेटते बरं का, डायरेक्ट सगळ्याच पावडर भेटतात सगळ्या. तर त्यानंतर ही पण वाईन कलरची साडी आहे, हे बघा. तर ही सगळी आजची शॉपिंग होती, एवढीच होती आजची शॉपिंग. तर हा छोटासा शॉपिंग ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. ही पावडर तुम्हाला किंमत सांगते, फक्त 130 रुपयाने मला 4 पॉकेट पडलेत, प्रत्येकामध्ये 100-100 ग्रॅम आहे. इथून पुढे मी वर्षभर वापरलं तरी मला संपणार नाही, कारण एकदा मेहंदी लावताना आपण किती वापरणार आहे, 1-1 चमचा वापरतो. त्यामुळे हे सगळं ना ज्यावेळेस कट कराल त्यावेळेस एखाद्या डब्यामध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवा. मी याच्यासाठी सेपरेट आता तो बॉक्स अजून एक मिशोवरून मागवलेला आहे प्लास्टिकचा, त्याच्यामध्ये 4 बॉक्स आहेत, आणि 4मध्ये मी 4ही पावडर वतून ठेवणार आहे आणि पॅक करून ठेवायचं, कारण इथून पुढे भरपूर दिवस ही टिकणार आहे, लगेच काही संपणार नाही आहे. आणि चांगली क्वालिटी आहे, एक्सपायरी डेटसुद्धा म्हणजे बघून घ्या, याच्यावरती नाही मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे फक्त, पण मॅन्युफॅक्चरिंग आताचीच आहे त्याच्यामुळे चालेल, फेब्रुवारीची आहे. तर चांगले आहे, पॅक करून ठेवायची. बघू रिझल्ट कसा येतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन, पण फ्लिपकार्टवरून घेतली, चांगली क्वालिटी आहे असं मला तरी वाटते. रिव्ह्यू बघूनच घेतली होती, रिव्ह्यू सगळ्यांचा चांगला होता की नाही छान पावडर आहे. तर लिंक तुम्हाला सगळ्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. रुद्रला घ्यायला जायचं आहे, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय.